नमस्कार. प्रतिबिंब हा प्रकट काव्यवाचनाचा कार्यक्रम. कवी जेव्हा कविता लिहितो म्हणजे त्यांना ती कविता जेव्हा स्फुरते तेव्हा त्यामागची कारणं वेगवेगळी असू शकते. निसर्गदृश्य असेल किंवा एखादा योग्य प्रसंग असेल, एखादी आठवण असेल. कविता करताना किंवा कविता लिहिताना कवी समर्पक शब्दात तो अनुभव आपल्यासमोर मांडतो आणि ही जर जमून गेलेली कविता असेल तर ती कविता वाचताना त्या शब्दांमधून आपण त्या अनुभवापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे कवीने कविता जरी पावसावर लिहिलेली असेल आणि चिंब भिजणारा अनुभव दिला असेल आणि आपण घरात बसून आणि बाहेर ऊन असताना जरी वाचत असू तरी आपल्याला भिजल्यासारखं वाटतं. शेवटी कविता म्हणजे तरी काय? नुसती यमक प्रासात बांधलेली रचना म्हणजे कविता अशी सोपी व्याख्या नाही करता येणार, कारण ती परिपूर्ण नाही. कोणतीही कलाकृती, मग तो गद्य उतारा असो किंवा चित्र असो, शिल्प असो, जर का त्याचे काव्यमय पडसाद मनात उमटत असतील तर या साऱ्या कलाकृती म्हणजे कविताच असतात. हा काव्यमय अनुभव हीच प्रतिबिंबच्या मागची संकल्पना आहे. आज आम्ही इथे आम्हाला आवडलेल्या निवडक काही कविता वाचणार आहोत. काही गद्य उतारे सुद्धा आहेत. निवेदन करणार नाही, अभिनय करणे हाही आमचा उद्देश नाही. समीप रंगमंचाने दिलेली रसिकांपर्यंत पोचायची मुभा आम्ही वापरणार आहोत आणि कवितेच्या मूडनुसार काव्यवाचन करणार आहोत. हे काव्यवाचन आपल्याला आवडेल आणि आमचा हा जो प्रयत्न आहे, आम्ही जेव्हा कविता वाचतोय तेव्हा सादर न करता आम्ही स्वतःपुरती वाचतोय आणि आम्ही वाचत असताना आमच्या मनात जे चित्र उमटतंय त्याचं प्रतिबिंब आपल्या मनात उमटावं ही कल्पना, नम्र प्रयत्न आहे, प्रयोग आहे. सुरू करूया. प्रतिबिंब. किती हळवे, किती सुंदर, किती शहाणे फुले अंतर. त्याच जागी त्या येऊन जाशी, त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी माझ्या नंतर. किती हळवे, किती सुंदर, किती शहाणे फुले अंतर. किती हळवे, किती सुंदर, किती शहाणे या फुले अंतर. त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी माझ्या नंतर. वरवर बघताना प्रेमगीत वाटतं. प्रेमगीत सुद्धा आहे, पण जसे आपण अधिक विचार करायला लागतो तसे अनेक सुप्त अर्थ आपल्याला दिसायला लागतात. या गीताच्या निवेदकाला अगदी जवळची असलेली पण प्रत्यक्षात क्वचितच भेटणारी त्याची सखी म्हणजे त्याची कविता, जी नेहमीच त्याच्यापासून समजूतदार अंतर ठेवली. अवचित कधी सामोरे यावे अन श्वासांनी थांबून जावे. अवचित कधी सामोरे यावे अन श्वासांनी थांबून जावे. परस्परांना त्रास तरीही परस्परांविण नागत्यंतर. किती कळले, किती सुंदर, किती शहाणी या फुले अंतर. कवी जीवनात अनेक अनुभवातून जात असतो. दरवेळी कविता येऊन लुडबुड नाही करत, पण नंतर ती कवीच्या अनुभवांना तपासते. त्यात काव्य असेल तर टिपून घेते. एखाद्या गोष्टीतलं सौंदर्य बघायला कविताच कविता शिकवत असते. मला पाहुणी दडते लपते, मला पाहुणी दडते लपते, आणि तरीही इतके जपते. वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अंतर. कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे आपले अंतर. वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अंतर. कवीच्याही नकळत कविता व्यक्त होत असते. कदाचित कवीला जाणवल्याही नसते अशा गोष्टींचीही ती संगती लावते आणि कवितेतूनच व्यक्त होते. भेट जरी ना या जन्मातून, ओळख झाली इतकी आतून. भेट जरी ना या जन्मातून, ओळख झाली इतकी आतून. प्रश्न मला जो पडला नाही त्याचेही तुझं सुचते उत्तर. किती हळवे, किती सुंदर, किती शहाणे फुले अंतर. म्हणजेच असं की कवितेत कवीचं व्यक्तिमत्व असतं आणि कवीच्या व्यक्तिमत्वात कविता असते. दोघेही जणू एकमेकांना सावरून धरणारे. मला सापडे तुझे तुझेपण, मला सापडे तुझे तुझेपण, तुझ्या बरोबर माझे मी पण.
तुला तोडून धरतो मी तूही मजला सावड सावड. कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे आपले अंतर. कधी बाहेर आभाळ भरून येतं आणि इकडे कवीचं मन आहे. बाहेर पाऊस टपटपू लागतो आणि कवीच्या मनात काव्य उमलतं. मेघ कधी हे भरून येता, अबोल आतून घुसमट होता. झरते इकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर. किती हळवे, किती सुंदर, किती शहाणे आपले. या संपूर्ण गीतात कवीचा असा शब्द एकदाही आलेला नाही आणि तरी प्रत्येक शब्दात कविताच भरून राहिलेली आहे. गीतात दडलेली कविता ही अशीच असते जी आपल्यालाही लावून जाते हळूच. ती गाणी ऐकावीशी वाटते तर त्यात काय चूक आहे? शब्दांचं नादरूप असं सगळ्यांनी मिळून बोललं की प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे. आणि तरी सुद्धा मनोमय तालावर आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे. तरी सुद्धा मनोमय तालावर आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे. एकटं बसून एकट्यानं प्रत्येक गाणं आपल्याच मनात वाचता आलं पाहिजे. संधिकाळचा तारा अस्पष्ट जाणवला. बकुळीचा सुवास श्वासात मिसळला. जीवना इतका प्रवाही सतत वाहणारा, मृत्यू इतका अटळ पावले अडवणारा. काळजामध्ये सरणारा रक्तथेंबी काटा, पौर्णिमेला उसळणाऱ्या गगनचुंबी लाटा. काळजामध्ये सरणारा रक्तथेंबी काटा, पौर्णिमेला उसळणाऱ्या गगनचुंबी लाटा. क्षणात साऱ्या अवनीला घालून खेटा, अंतर्मुख झालेल्या मलकवड्या वाटा. पडगम म्हणावे की प्रतिसाद म्हणावे, ओंकार की अंतर्नाद म्हणावे, इमान म्हणावे की अभिमान म्हणावे, स्वांत सुख की सन्मान म्हणावे. एका प्रश्नचिन्हातच साऱ्या सृष्टीचे आकलन घडवणारा तो माझा कवितेचा शब्द. ती त्याची सच्ची मैत्रीण, ती त्याची सच्ची मैत्रीण, ती त्याला पंख देते. आयुष्याला ठणकवणारा गोड जहरी डंख देते. तीच त्याच्या गालावरती 5 बोटांचे वळ देते. तीच त्याच्या गालावरती 5 बोटांचे वळ देते. तीच त्याच्या पोटऱ्यांमध्ये आंधळेचे वळ देते. तीच दूर प्रस्थानातील उत्सुक नवी चव देते. तीच दूर प्रस्थानातील उत्सुक नवी चव देते. तीच त्याचा प्रवास आणि पोहोचायचे गाव देते. ती काही लिहिण्याआधी बोटांमधला कंप होते. ती काही लिहिण्याआधी बोटांमधला कंप होते आणि तीच नाही सुचत म्हणत कागद फाडून रंग होते. कधीतरी पाऊस थांबलेला असतो. छपरावरून किंवा तारावरून साचलेल्या पाण्याचे थेंब संथपणे गळत असतात. आपण कामाच्या घाईत असतो. थेंबांकडे बघत बसायला आपल्याला सवड नसतं. पण एक लुकलुक ओथंबलेला थेंब चुकून आपल्या नजरेला पडतो आणि काय होतं पुन्हा त्या गोजीरवाण्या थेंबाचं ओलं चिमुकलं पाऊल आपल्या मनात सारखं वाजायला लागतं. तो थेंब आपल्या मनातून हलतच नाही आणि आपण ते ओलं पाऊल तंद्री लागल्यासारखं ऐकू लागतो. एखादं सुंदर गाणं ऐकावं तसं. मनात नाही मुळीच माझ्या काही, मनात नाही मुळीच माझ्या काही, फक्त वाजते आहे नितळ लाजणे ओले पाऊल एका चिमुकल्या थेंबाचे. ही कविता आपल्याला कळली नाही असं सांगणाऱ्या वाचकाला मी ही कविता का लिहिली ते सांगतो. त्या थेंबाचं ओलं चिमुकलं थेंब पण जाणवण्यातच या कवितेचं सार आहे असं मी त्याला सांगतो.
आणि हे ऐकल्यावर वाचकाची होणारी प्रतिक्रिया अतिशय गमतीची असते. तुम्ही सांगताय ते मला कळतंय, पण कवितेचा आशय हा इतकाच कसा असेल? तो थेंब हे कसलं तरी रूपक असायला पाहिजे नाही का? थेंब हे भंगुरतेचं, आत्म्याचं किंवा आणखी कसलं तरी जडजंबाल रूपक आहे असं मी ठोकून दिलं असतं तर या वाचकाला अधिक बरं वाटलं असतं का? तितक्या कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठूनचा एक ढग सूर्यासमोर घेतो, उन्हामधील काही भाग पंखाखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरांवरती चढून पाहतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरांवरती चढून पाहतो. दुपार तळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. दुपार तळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. पुन्हा मागून चालून येते गार गार कातर. चक्क डोळ्यासमोर ऋतू असा कूस बदलून घेतो. पावसा अति ढगांमध्ये कुठून जावं येतो. पावसात जागला समुद्र राग सावळा, पावसात जागला समुद्र राग सावळा, लाट लाट दाटते वरून भाव कोवळा. काठ काठ ढासळ सिसाट माळ स्फुंदती, आंधळ्या ढगातून प्रकाश बिंदू सांडती. हाक ये दुरून एक झाकळून टाकते, गाढ गूढ आठवात मूक वेल वाकते. माखते चराचरी अथांग गार गारवा, आगळा जगासे उदास रंग पाडवा. धुसरे दरीत दूर सूर सूर व्याकळे, भाव की अभाव हा करी सुगंध मोकळे. कोणही व्यथा अशी सुखास लाज आणते, कोणही व्यथा अशी सुखास लाज आणते. सागरात कोणत्या उसासुनी उधाणते. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. सदर पीक आम्ही आसवांवर काढलंय. कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाही. झाडं करपली, माती हरपली. झाडं करपली, माती हरपली. नदीच्या काठानं मरण शोधत फिरलो. झाडं करपली, माती हरपली, नदीच्या काठानं मरण शोधत फिरलो. आयुष्याच्या काठानं सरळ नेसून फिरलो. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच. वाळवंटातून भीषण वैराण चालले जीवन, चालले जीवन. वाळूचा सागर क्षितिजे चौफेर, त्यावर नाचते जळते अंबर. रेतीस नाचवी वाफेचे तुफान, चालले जीवन, चालले जीवन. गेले रे संगती सोबत, गेले रे संगती सोबती. पुसट पाऊले ठेवून मागून, कितीक जायाचे असेच अजून. चालले जीवन, चालले जीवन. कलला कलला दिवस कलला, उंटांच्या पायाने काळ हा चालला. कलला कलला दिवस कलला, उंटांच्या पायाने काळ हा चालला. लांबल्या सावल्या चालल्या सोडून, चालले जीवन, चालले जीवन. ही गर्दी नुसत्या माणसांची नाही. वाहनं, वेग, धूर, भीती, घाई, टेन्शन, अपघात, अपेक्षा, धडधड, स्वप्न, द्वेष, घाण, आवाज, चिंता, पुस्तकं, भांडी, कपडे, बातम्या, आक्रोश आणि या साऱ्यांचे प्रतिध्वनी. मी आणि आकाश यांच्या दरम्यानचा मेंदूतला हा असंबद्ध कोलाहल, भोवऱ्याला गुंडाळलेल्या
संपवणार. या असह्य गर्दीत मी नाही, पण ती आहे माझ्या, वाहते आहे अखंड माझ्यातून आरपार, कुठल्याही सिग्नल्सना न जुमानता. वस्तूवर कणाकणाने साचतच राहणाऱ्या धुळीसारखे या गर्दीचे आघात मला झाकून टाकतात. कितीही पुसली तरी पुन्हा पुन्हा साचणारी अनावरत धूळ ह्या गर्दीची. ही गर्दी नुसत्या माणसांचीच नाही, ही गर्दी नुसत्या माणसांचीच नाही, यातला प्रत्येक माणूसच एक विस्कटू लागलेलं अस्ताव्यस्त शहर. गर्दीनं अक्षरशः कंसक होऊन गेलं. जिकडे तिकडे माणसं होती, काही दिशाने माणसं येत होती, काही दिशांना पांगत होती. एकमेकांना धक्के देत गर्दीतनं वाट काढत गाडी पकडण्यासाठी धावत होती. पातळीत उकळणाऱ्या पाण्याप्रमाणे अनेक तऱ्हेचे प्रवाह एकमेकांना छेद देत हिंडत राहावे. तसं त्या गर्दीचं प्रचंड राक्षसी अमानुष गर्दी, श्वास गुदमरवून टाकणारी, डोळे फाटणारी, डोकं चक्रावून टाकणारी. ऊट, पाय, हात, धड, डोके, केस, डोळे यांचा एक नुसता विशाल समुद्र. आणि यांच्या प्रत्येक घटकाला स्वतंत्र अस्तित्व आहे, मन आहे, लालसा आहे आणि जग जिंकण्याची आशा. असा हा मानवी आशा आकांक्षांचा महाप्रचंड भयाकारी समुद्र. आणि समुद्रात वादळाने गर्जना करत लाटा उद्भवल्या. तशा गर्दींच्या लाटांवर लाटा येऊन प्रचंड वेगाने आढळतो. आणि गर्दींच्या लाटांची ही आवर्तन पुन्हा पुन्हा एकसारखी होत. स्टेशनच्या आसपासच्या सर्व नद्या, महानद्यांचे पूर आपापले लोंढे आणून स्टेशनात सोडत होते आणि गर्दी वाढत होती. असं वाटलं की ही अखिल पृथ्वी मानवी प्राण्यांनी खचाखच भरली आहे आणि त्या भारानं ती आपल्या आसापासून धरती आहे आणि सूर्याच्या निसटती आहे आणि वेगानं एका अज्ञाताच्या दिशेने चालते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधेत थकून आलेली असते. ज्याला आतला हिरवा गाड निळ्याशी मिसळून असतो काही, गळून पडत असताना पान मुळी सळसळ करत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून दे, उगाच उसळी मागून मासळी मधूनच वर नसते. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवडत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. समूहात बसून ही गाणी ऐकावीशी वाटली तर त्यात काय चुकते? शब्दांचं नागरून असं मिळून भोगणं ही प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे. तरी सुद्धा डोळे मिटून मनोमय तालावर आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे. तरी सुद्धा डोळे मिटून मनोमय तालावर आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे. एकटं बसून एकट्याने प्रत्येक गाणं आपल्याच मनात वाचता आलं पाहिजे. काही कविता म्हणजे नातीच असतात, रक्ताची हक्काची. सुकलेल्या पाखरांसारखं कधीही जावं त्यांच्या आसऱ्याला. आणि काही नाती म्हणजे जणू कविताच असतात, लाघवाच्या, प्रत्ययाच्या, रक्तामधल्या स्वप्नासारख्या अर्थ देतात त्या जगण्याला. काही कविता म्हणजे नातीच असतात, काही नाती
म्हणजे कविताच. आई एक नाव असतं. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पानते पालं उठतात. पोरक्या जमिनीत उमाळे टाकतात. जत्रा पानते पालं उठतात. पोरक्या जमिनीत उमाळे टाकतात. आई मनामनात ठेवून जाते तसंच काय. जीवाचं जीवालाच कळावं देऊन जाते असं काय. आई असतो एक धागा. आई असतो एक धागा. वातीला उजेड दाखवणारी समयितकी जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान. भिजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. आई असते जन्माची शिदोरी. आई असते जन्माची शिदोरी. सरतही नाही उरतही नाही. आई एक नाव असतं. आई एक नाव असतं. नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं. क्वचितच असं एखादं घर बघायला मिळतं की जिथे साध्या वस्तू दगड विटा लाकूड यातूनच पण बांधलेल्या त्या वास्तूकडे बघितलं की असं वाटतं तिथे या भूमीवर या मातीवर प्रेम करणाऱ्या कुणाचा तरी हात त्यांच्यावर ठेवला. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तित्वांची ओळख असणारा आणि त्यांच्याशी एकरूप होणारा कुणीतरी इथे आहे. भिंतीत आपला वापर झाल्यामुळेच दगड खुश असतात. आपल्या नाजूक रेषातून विटा एक गोडवा आणतात आणि लाकडाच्या पृष्ठभागावरील अतिमनोहर रेषा एक निराळीच किमया उत्पन्न करतात. आईनं प्रेमानं खेळवावं इतक्या वात्सल्यानं ते घर सभोवतालच्या भूमीनं उचललेलं असतं. भूमी आकाश आणि ते घर यातून एक निराळी एकरूपता प्रत्ययाला येते. असं वाटावं की युगानुयुग हे असंच होतं. एक कविता साकार झालेली असते. एक भावविश्व निर्माण होतं. मी घरी आल्यावर दारामागे घर माझं लपून बसतं. मी घरी आल्यावर दारामागे घर माझं लपून बसतं. एकदम मला भूक करतं. तेव्हा कोण उठतात असतो. तेव्हा तुच्छ माझं घर केवढ्यांदा तरी हसतं. दिवाणखान्यातल्या खुर्चीवर मी येऊन बसल्यावर घर येऊन माझे डोळे झाकतं. विचारतं ओळख कोण. मग मी सांगतो तूच अजून कोण. झोपायच्या खोलीत कितीतरी वेळ मी वाचत बसतो म्हणून माझं घर रुसून बसतं. डोळ्यांवर मी पांघरून उडतं. मी जवळ जाऊन पांघरून दूर करेपर्यंत आतमध्ये घर वेळूला माझं झोपून गेलेलं असतं. मी कामावर निघाल्यावर घर आतून घट्ट लावून घेतं दार. गॅलरीतून टाटा करतं आणि मग स्वयंपाकघरात जाऊन शांत शांत घर माझं एकटंच घर खेळत असतं. आमच्या घराच्या अंगणात झोका मनवा आमची मुलगी आता झोक्यावर बसायला शिकली. उंच माझा झोका म्हणत ती झोपलेली नाही. खरं म्हणजे तिला हा झोका खूप उंचावर न्यायचा आहे. पण डोळ्या असलेले आम्ही तिला तो घेऊ देत नाही. मागे एकदा असंच आमची नजर चुकून तिनं उंच झोका घेतला होता.
तेव्हा पार विस्कटून गेले होते. घट्ट बांधलेले तिच्या डोक्यावरचे केस आणि उडणाऱ्या फ्रॉकनं फार ओढ्या पडल्या होत्या तिच्या गोऱ्या पान मांडल्या. तेव्हापासून आम्ही तिच्या तिच्यावर आणि तिच्या झोप्या घेण्यावर बारीक लक्ष ठेवलं. मुलगा असता तर वेगळी गोष्ट होती, पण मनवा आमची मुलगी आहे ना, म्हणून काळजी वाटते, बाकी काही नाही. मनवा आमची मुलगी आता झोक्यावर बसायला शिकली. मी तिच्या घरी गेलो तेव्हा ती एकटीच अभ्यास करत बसली. एका खाण्यावर मध्येच एक दिवा आणि बाजूला ती आणि दुसऱ्या बाजूला तिचा सगळा बसा, म्हणजे पक्ष्यांची पिस, सागरगोटे, रेबिनी, आकडे, पुस्तकं वगैरे 2308 गोष्टी. मी गेलो तेव्हा ती वाकून पाहत होती, काहीतरी टकलं. मला आलेला पाहताच ती दचकली आणि तिनं एकदम नाक मुरडलं सवयीप्रमाणे. अभ्यास करणार वाटतं. खरं म्हणजे माझ्या हातात पुस्तकं होती, त्यात मी अभ्यासच करायला आलो होतो. पण असले कुचके प्रश्न विचारणार नाही तर ती कसली. मला इतकं वाईट वाटलं, पण मी काही बोललोच नाही. दिव्याचा तांबूस प्रकाश सगळीकडे पसरून राहिला होता आणि सगळं कसं सोनेरी रंगात नावून निघाल्यासारखं दिसत होतं. त्या प्रकाशात ती इतकी सुंदर दिसत होती. दिव्यातली ज्योत सारखी सारखी थरथरत होती आणि त्यामुळे तिच्या टोकदार नाकाची, तिच्या गालावर पडलेली सावली सारखी लहान मोठी होत होती. ते नाक इतकं छान दिसत होतं. ती अशी एकदम छान दिसायला लागली म्हणजे आमच्या कशात कसं तरी व्हायला लागतं आणि आम्हाला बोलताच येत नाही. मी काही बोलत नाही असं बघून तिने आपल्या दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर टेकवली आणि हातावर हनवटी ठेवून माझ्याकडे तिरप्या नजरेनेच पाहत राहिली. माझ्याच वयाची ती, पण तेव्हा बसली होती अगदी मोठ्यांसारखी. मी कितीतरी खेळ काढले, गोट्यांपासून झटापटीच्या शिवाशिवीपर्यंत, पण एकही तिच्या मनाचे ती आपली बसून राहिली. आपले न्हायलेले केस वाढले. तेवढ्या मला आठवली आमच्या वर्गातली उद्याची कुस्ती. मी ओरडलो, आयडिया, आपण दोघं कुस्ती करू. तिनं नुसतंच माझ्याकडे डोळे मोठे करून पाहिले. ती म्हणाली, कुस्ती हा काय मुलीने खेळायचा खेळ आहे? मी म्हणालो, तू खेळलीस म्हणून काय हरकत आहे? शेवटी ती उभी राहिली. पक्षच्या शेवट्या शेवट्या बाबतीत म्हणाली, खेळायला हरकत नाही, पण तुला समजत नाही, आम्ही आहोत मुली. मी खेळताना थांब म्हटलं की तू कुस्ती थांबवली पाहिजे. ती मुलगी असली म्हणून तिनं मध्येच थांब कशाला म्हणायला पाहिजे हे काही मला कळलं नाही. पण खेळायला तयार झाली म्हणून म्हणालो, कबूल कबूल. मी तिचे दंड धरले. तिनं दात ओठ खात माझे गत्सम दंड पकडले. 1, 2, 3 म्हणून मी ढकलायची घाई केली. तिचे हात असे टणक, मुली म्हणून मुली सरकत नव्हती. तिचा जोर एवढा वाढला, माझा पाय थरथरत राहिला, तरी मी जोर लावत राहिलो आणि ती एकदम थांब म्हणा. आम्ही हात सोडून दिला. नंतर आम्ही कधीच कुस्ती खेळलो नाही. उपजत शहाणपणानं ते कोणाजवळ बोललंही नाही. इतकी वर्ष त्याला लोटली, न कळत्याचा कळता झालो असं वाटलं. तरी तिच्या मुलगी असण्याचा आणि तिनं थांब म्हटण्याचा तेव्हाचा अर्थ माझं मूल पण आज्ञाधारक बालकासारखं अजूनही त्या अर्थाच्या बाहेरच थांबून राहिलं. माझ्या वयाचा तो, पण तेव्हा वाटायला लागला दिवसेदिवस माझ्याहून लहान होणार. माझं कोसळू घातलेलं मोठेपण आणि आईने सांगितलेलं काही बरी त्याच्या कळण्याच्या पलीकडे असले.
एक दिवस मला म्हणाला, आपण दोघं कुस्ती खेळू. मी पहिल्यांदा नाहीच म्हटलं. शिवाय आईने सांगितल्यासारखं मला स्वतःला जपायचं होतं. तो काही वाईट मुलगा नव्हता, पण मुलींशी कुस्ती बिस्ती खेळू नये हेही त्याला कळत नव्हतं. त्याला ऐकीत म्हटलं, हे बघ, खेळायला येईल पण तुला समजत नाही म्हणून सांगून ठेवते, आम्ही आहोत मुली. खेळताना मला वाटलं, मी खेळताना थांब म्हटलं की तू कुस्ती थांबवली पाहिजे. त्याला काय, काहीही करून मी खेळायला हवे होते म्हणून स्वामी तयार झाली. हुशारीने दंड धरले, 1 2 3 करून त्याला जी काही घाई झाली मी काय हटले नाही. त्याच्या नाकावर घाम जमला, डोळे एकदम कोपऱ्यात गेले. त्याचा जोरजोरात श्वास माझ्या गालावर आकळत होता. आणखी थोडं होते तर त्याची पाठ मी नक्कीच भिंतीला टेकवली असती. मी एकदम थांब म्हणाले. मग आम्ही पुन्हा कधीच कुस्तीचं नाव नाही काढलं. इतकी वर्ष उलटून गेली, कुठून कुठल्या कुठे आले. काही मिनिटं काही थांबून राहत नसतं, पण स्मृतीत सारं थांबलेलं. पण मी तेव्हा थांब कशाला मिळाले. माझं मोठेपण अजाण या प्रश्नाच्या लक्ष्मण रेषेच्या आतच अडकून पडले. बसा म्हणालीस, मी बसलो. हसलीस म्हणून हसलो, बस इतकंच. बाकी मन नव्हतं काय. दारावरचा पडदा तट्टन तू लगभग निघून गेलीस माझघरा, माझ्यासोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाने. या जाळीच्या पांढऱ्यात कशाला बोललंयस हे हृदय उलट उत्तम. काचेच्या कपाटात कशाला ठेवल्यास या भुशाच्या राघुमाईला. आणि उडतायत लाकडी फळांवर कसकड्याची फुलपाखरं आणि बाजूला रविवर्म्याची पौष्टिक चित्र हारीनं लावलेली. काळ्या मुखवणीवर पतीच्या नावाचा कशिदा. त्यातला एक टाका जरी चुकली असतीस ना तरी मी धन्य झालो असतो. तू विचारलंस काय घेणार. हा साधा प्रश्न, काय घेणार. देणार आहेस का ते सारं पूर्वीच. मला हवे आहेत ते चिंचांचे आकडे, ते आधाशी ओठ, त्या कुजबुजाच्या शब्दात. दे झालं कसली तरी साखर पाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे ना. तुझ्यावरची सारी साय जेव्हा फुगेरी गालांवर ओसांडते, बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक, छान छान. या चित्रात तू अशी दिसतेस जणू कधी काही घडलंच नाही. तुला बोलणार होतो छलबीपणानं, निदान एक वाक्य, निदान एक जहरी बाण, पण ते मला जमलंच नाही. आणि तू तर नुसतीच हसत होतीस. आता एकच सांग, उमऱ्यात तुझ्या डोळ्यात पाणी आलं, इतकी का तुला सुपारी लागली. पण नकोच सांगूस. तेवढीच माझ्या मनावर एक फोन कर. ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ, बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथला वावर आणि मुक्त असण्याची एक मंद पण निश्चित वाणी. मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ, बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथला वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित वाणी. कितीदा पाहिले मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणी. खेळताना हसशील तर मर्द असेल, स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमी कशी. समजशील
जर शब्दांच्या मधल्या अधांतरात धपापते माझं काळीज, तर मग तू कोण असशील? स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील, हाती देशील तर पती असशील, आणि चालशील जन्माच्या सोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे. समजून घे की ते हाती येईल न येईल, ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य माझे ओढ, माझं धावणं, कोसळणं आणि माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल. असं असेल तर तू कोण असशील? मित्र असशील माझ्या मित्रा. जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल, जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल, तेव्हा एक कर. तो निशंक मनाने डोळे पुस. ठीकच आहे. 4 दिवस धपापे, जीव गंतले, होतो जाणाऱ्या हुंक्यावर कड आवर, नवे हिरवे चुडे, उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नको. खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर. खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर. मला स्मरून कर. हवं तर मला विस्मरून कर. समूहात बसून ही गाणी ऐकावीशी वाटली तर त्यात चूक काय? शब्दांचं मागणूक असमृत भोगणं ही प्रत्येकाची अटळशी भूक आहे. तरी सुद्धा डोळे मिटून मनोमय तालावर आपल्याच मनात नाचता आलं पाहिजे. एकटं बसून एकट्यानं प्रत्येक गाणं आपल्याच मनात वाचता आलं पाहिजे. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोललावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेली. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारीला घेऊन संगे सर आता लढतोय. पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, थोडा एकटेपणा वाटेल. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हण. गेली 30 वर्ष मी कविता लिहितोय आणि कवितेचा आस्वादही घेतोय. जसजशी वर्ष जातात तसतसं कवितेचं आत्मतत्व आपल्या हाती लागेल असं अधिकाधिक वाटू लागलं. परंतु या बाबतीत मी धरू जाता येईन हातात दूरच ते उडते अशीच माझी अवस्था होती. हाती न लागता सतत फुलकावणी देणाऱ्या, दूर उडत जाणाऱ्या या फुलपाखराप्रमाणे अटळपणे धावत राहणे हेच फक्त बाकी होते. कवितेचा आस्वाद कसा घ्यावा या प्रश्नाचं उत्तर या फुलपाखराप्रमाणेच माझ्या हाती लागलेलं नाही. ते हाती लागेल या आशेनं गेली 30 वर्ष मी सतत त्याच्या मागे धावतोय
हे तितकंच खरं आहे. कविता लिहिणे आणि कवितेचा आस्वाद घेणे म्हणजे या प्रमाणे अटळपणे धावत राहणे. असं धावत राहण्यात आनंद आहे, आंतरिक समृद्धी आहे, हे वेगळं सांगायला नको. धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी, धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी, तो शहारला दिमाने ही कविता सुचते. नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची, नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची, सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची. नेमस्त हरवला तोही, नेमस्त हरवला तोही, द्यायाना उरले काही, नेमस्त सरकला फिरुनी, ही शेवटची तर नाही. रे छळू नका रे त्याला, का नवीन काही स्फुरते. रे छळू नका रे त्याला, का नवीन काही स्फुरते. एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते. एखाद्या आयुष्याला एखादी कविता. Thank you.